इकडे मतदान केंद्रातच लाईट नाही। अहो मतदान करतायत तिकडे लोकांना नीट बटणं दिसतात का बघा। कशा करताय ईव्हीएम पाहिजे, ही इलेक्ट्रिसिटी, पाण्याचे राजकारण मला कळत नाही क्या एवढ्या खालच्या लेवलवर राजकारणी कसे जाऊ शकते। इस समय खड़ा हूँ विरार में और आज चूंकि मतदान का दिन है, बहुजन विकास आघाड़ी के प्रमुख वीरेंद्र ठाकुर आज विरार में इसी विद्यालय में जो आप जैसे थे जिला परिषद विद्यालय है वहाँ पर मतदान करने आए थे, अपने परिवार के साथ आए थे। साथ में प्रवीणा ठाकुर उनकी पत्नी और उनके बेटे क्षितिज ठाकुर जो स्थानीय आमदार हैं और वसई के आमदार वीरेंद्र ठाकुर को आप जानते ही हैं। उन सभी लोगों ने आज सुबह आकर मतदान किया और मतदान के बाद में जनता से आह्वान किया कि अधिक से अधिक लोग बाहर निकलें और वोट करें और वोटिंग के साथ जो उनको समस्याएं समझ में आई उसका भी उन्होंने जिक्र किया। साथ ही साथ उन्होंने विपक्ष पर इशारों में तंज भी कसा। सुनिए हितेंद्र ठाकुर ने अपने पूरे बयान में क्या कुछ कहा। मी सगळ्या लोकांना आवाहन करतो का मतदान हे आपलं पवित्र कर्तव्य आहे। ज्याप्रमाणे आपण कन्यादान करतो किंवा अन्य गोष्टी करतो त्यातलाच आपल्या गावचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा, राज्याचा, देशाच्या विकासाकरता मतदान करणं महत्त्वाचं आहे। आणि मतदान करून लोकशाही सदृढ करा, लोकशाही सदृढ करा। आणि घरी बसून आपण राहिले तर तो चुकीचा संदेश जाईल। जास्तीत जास्त लोकांचं मतदान झालं पाहिजे। तुम्ही कोणाला मतदान देतात, काय करतात ह्याच्यापेक्षा आपला हक्क आहे, आपण हक्क बजावला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण काम करा। परंतु मला एक काय कळत नाही, इकडे मतदान केंद्रातच लाईट नाही। सकाळपासून मला फोन येतात आमच्या इकडे लाईट नाही, आमच्या इकडे पाणी नाही। मतदान करतानाच लोकांना दिसत नाही। अहो मतदान करतायत तिकडे लोकांना नीट बटणं दिसतात का बघा। ही दुकानं बंद ठेवल्यात, कोणत्या आहे हा हिशोब? हुकुमशाही आहे का लोकशाही आहे? काही दुकानदार काही शिट्टीचा प्रचार करणार आहेत का? ती त्यांचा व्यवसाय। मोंजे नेसवाला तो बोलतो अरे माझे हे जे काय रोजच्या रोज विकायचे आहे ते खराब होईल। कशा प्रकारे चाललाय। हिरा विद्यालय शाळा आमच्या इकडे, तिकडे मशीन बंद। कशा करताय ईव्हीएम पाहिजे, ही इलेक्ट्रिसिटी, पाण्याचे राजकारण मला कळत नाही क्या एवढ्या खालच्या लेवलवर राजकारणी कसे जाऊ शकतात। 1001% नाही तर ही दुकानं का बंद असती, लाईट का बंद असतं आणि पाणी का बंद आहे?